नमस्कार मित्रांनो, मी वैभव कुट्टरकर आपलं स्वागत करत आहे सॉल्व मनी या चॅनलवर. आज आपण डिस्कस करणार आहोत की हेल्थ इन्शुरन्सची आवश्यकता का आहे आणि तो किती असायला पाहिजे. भारतामध्ये मागच्या 8-10 वर्षापासून हे बघण्यात आलं आहे की वैद्यकीय खर्च हा झपाट्याने वाढत आहे. एक सरासर 8 ते 10% हा खर्च दरवर्षी वाढत आहे. आता या खर्चाला बीट करण्यासाठी आपल्याला आजच्या टायमाला 3 ते 5 लाखाचा मेडिक्लेम हा सफिशियंट आहे. तुम्हीच विचार करा, जिकडे एका टायमाला 5 ते 10 हजारात हॉस्पिटलाइजचा खर्च व्हायचा, तिकडे आज 50,000 ते 1 लाख किंबहुना त्याच्याशी जास्तही खर्च होतोय. तर आज त्यासाठी पूर्ण फॅमिलीचा कव्हर फक्त 3 ते 5 लाख असणं एवढं सफिशियंट आहे. हेल्थ इन्शुरन्स, ज्याला आपण आरोग्य विमा पण म्हणतो, हा विमा कंपनी आणि विमाधारकामध्ये झालेला एक करार असतो. ह्याच्यामध्ये असं नमूद असतं की इन केस एनी मेडिकल इमर्जन्सी असेल तर विमा कंपनी त्यांच्या कस्टमरचा पूर्ण तिकडे कॉस्टिंग बेअर करेल अप टू द इन्शुरन्स अमाऊंट. आता हेल्थ इन्शुरन्सची आवश्यकता का आहे हे आपण काही पॉईंट्समध्ये आपण थोडक्यात जाणून घेऊ. सर्वात पहिला पॉईंट आहे वाढता वैद्यकीय खर्च, म्हणजे रायझिंग मेडिकल कॉस्ट ज्याला आपण म्हणतो. जसं मी सुरुवातीला म्हणालो की एक साधारणतः ज्या गोष्टीला 10,000 15,000 जो खर्च यायचा तो आज कमीत कमी 50,000 ते 1 लाख किंवा काही वेळा 5 लाख असाही खर्च लेवलला जातो. तर अशा केसमध्ये आपल्याकडे एक सफिशियंट मेडिकल इन्शुरन्स असणं खूप गरजेचं आहे. एक जर अपुरा मेडिकल इन्शुरन्स असेल, उदाहरणतः जर समजा तर एखाद्या व्यक्तीकडे फक्त 3 ते 5 लाखाचा कव्हर आला आहे पूर्ण फॅमिलीला मिळून, आणि जर त्या व्यक्तीला जर हृदयविकाराचा कोणता इश्यू झाला आणि कोणत्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जिकडे कमीत कमी 50 लाख ते 60 लाख असा जर त्याला खर्च आला, तर ते 3 ते 5 लाख खरंच त्याला पुरतील. तर आज ज्या हिशोबाने आपला खर्च वाढतो त्या हिशोबाने आपला मेडिकल इन्शुरन्स पण आपला चांगला अपडेट असणं गरजेचं आहे. दुसरा पॉईंट, कुटुंबाचे संरक्षण. मेडिकल इन्शुरन्समध्ये आपण आपल्या कुटुंबाच्या लोकांना समावेश करून घेऊ शकतो, ज्यामुळे कुटुंबामध्ये मानसिक शांतता राहते. तिसरा पॉईंट, अचानक उद्भवणारा खर्च. मेडिकल इन्शुरन्स हा आपल्याला अचानक होणाऱ्या खर्चापासून, मेडिकल खर्चापासून आपल्याला रिलीफ देतो. चौथा पॉईंट, अपुऱ्या सरकारी योजना. आयुष्यमान भारतसारखी योजना या जरी लाभदायक जरी असल्या तरी त्या सर्वांसाठी उपयोगाच्या नाही आहेत. खाजगी विमा जर आपल्याकडे असेल तर आपण चांगल्या हॉस्पिटलमध्ये चांगली सेवा घेऊन किंवा स्वतःवर चांगले उपचार घेऊ शकतो. पाचवा पॉईंट, आर्थिक आणि मानसिक स्थितीची सुरक्षा. सफिशियंट मेडिकल इन्शुरन्स ज्यावेळी आपल्याकडे असतो त्यावेळी आपण काळजी केल्याशिवाय योग्य ट्रीटमेंट घेतो, त्यामुळे आपल्याला आर्थिक आणि मानसिक स्थिती ही पूर्ण सुरक्षित राहते. तर निष्कर्ष असा की मेडिकल इन्शुरन्स असणं तर गरजेचं आहेच, पण सफिशियंट मेडिकल इन्शुरन्स असणं खूप गरजेचं आहे. काळाची गरज बघता आजच्या टायमाला 50 लाख ते 1 करोडचा आपल्याकडे मेडिकल इन्शुरन्स असणं खूप गरजेचं आहे. तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आपल्याला जर काही डाऊट्स असतील तर तेही तिकडे मेन्शन करा, मी त्याच्यावर उत्तर द्यायचा नक्कीच प्रयत्न करेन. तर थँक्यू व्हेरी मच. जय हिंद.